नमस्कार लाडकी बहिणींनो, मी रोहित. काही लाडकी बहिणींना जूनचा अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही, तर लाडकी बहीण खूप चिंतामध्ये पडलेल्या आहे की आमचे कागदपत्र व्यवस्थित असताना सुद्धा आम्हाला हप्ता का आलेला नाही अजूनपर्यंत. काय प्रॉब्लेम आहे, काय झालेलं आहे, या चिंतेमध्ये ते पडलेले आहे. तरी लाडकी बहिणींनो, काही चिंता करू नका. सरकारने आता एकाच कुटुंबातील न म्हणता आपण म्हणूया ते एकाच रेशन कार्ड मधील फक्त 2च महिला लाडकी बहिणीचा लाभ घेऊ शकतात. जर तुमच्या रेशन कार्ड मध्ये 3 ते 4 महिलांचं नाव असतील तर तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. फक्त 2च लाडकी बहिणी लाभ घेऊ शकतात. तर सरकारने एकाच रेशन कार्ड मधल्या 4ही बहिणीचे लाभ रिजेक्ट केलेले आहे. का असं केलं आहे सरकारने? कारण की त्यांना माहित नाही की कोणाला लाभ द्यायचा आहे की कोणाला नाही द्यायचा आहे. जर रेशन कार्ड मध्ये 3 ते 4 नाव असले तर सगळ्यांचाच लाभ त्यांनी बंद करून टाकलेला आहे. जर रेशन कार्ड मध्ये 3 ते 4 नाव जर असतील तर त्यांनी सगळ्यांना बंद करून टाकलेलं आहे. कारण त्यांना माहित नाही की यामध्ये कोणाला लाभ द्यायचा आहे, कोणाला पात्र ठेवायचं आहे. त्यासाठी त्यांनी 3 ते 4 ही सगळेच लाभार्थींची लाभ बंद करून ठेवलेला आहे. त्यासाठी 2 महिलांचा लाभ सुरू करण्यासाठी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला तक्रार करायची आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर जाऊन ही तक्रार केली जाते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेला आहे, तो तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तो व्हिडिओ. तो व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे लाडकी बहिणींनो. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल की कसं तक्रार नोंदवावी लागते. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवत असताना त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाचे वर्णन दिसेल. त्यामध्ये असं लिहायचं आहे, मी पात्र लाभार्थी असून माझा जून महिन्याचा हप्ता बंद करण्यात आला आहे. सध्या माझ्या कुटुंबात 2च महिला, मी आणि माझी जे कोणी असेल तुमची बहीण किंवा आई यांचं नाव तुम्ही तिथे टाकू शकता. या योजनेचा लाभ घेत आहोत. योजनेच्या शर्ती व अटीनुसार आम्ही पात्र आहोत, तर आमच्या दोघींचा या योजनेसाठी पुनर्विचार करण्यात यावा व आम्हाला परत लाभ सुरू करण्यात यावा ही नम्र विनंती. अशा प्रकारचं त्या अर्जाच्या वर्णनामध्ये टाईप करायचं आहे. लाडक्या ताईंनो, लक्षात असू द्या, फक्त 2च व्यक्तींना लाभ मिळणार आहे. तिसरा व्यक्तीचा उल्लेख यामध्ये करू नका, नाहीतर लाभ मिळणार नाही. याची तुम्ही स्वतः दक्षता घ्यायची आहे बहिणींनो. अशा प्रकारे अर्जाच्या वर्णनामध्ये टाईप करायचं आहे लाडकी बहिणींनो. त्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये याची अपडेट येईल की आपल्याबद्दल काय झालेलं आहे, आपण पात्र ठरलो की नाही ठरलो, त्याबद्दल काही दिवसांनी अपडेट येईल. मी पुन्हा सांगतो, आपल्या RM ऑनलाईन सेवा चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि त्याचप्रमाणे अर्जाच्या वर्णनामध्ये हा मॅटर टाईप करायचा आहे लाडकी बहिणींनो. तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता लाडकी बहिणींनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद लाडकी बहिणींनो.